या भाजप नेते रवी राजा यांच्या उमेदवारीला भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय। 50 ते 60 जणांकडून भाजपच्या मुंबई कार्यालयासमोर रवी राजांना विरोध दर्शवण्यात आलेला आहे। रवी राजा हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपने त्यांना या निवडणुकीमध्ये तिकीटही दिलेले आहे, मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजपच्याच कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार। ऋतिक, काय नेमकं घडतंय भाजपच्या गोटात मुंबईमध्ये? नक्कीच आपण बघतोय की ज्या उमेदवारी याद्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत, त्यानंतर नाराजी नाट्य आहे, बंडखोरीचं नाट्य जे आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण सध्या आहोत दादरच्या वसंत स्मृती या कार्यालयामध्ये। आपण समोर कार्यालय बघतोय, हे दादरचं वसंत स्मृती जे मुंबईचं कार्यालय आहे। आणि दुसरीकडे आपण बघतोय की जी मोठी नाराजी आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळते। धारावीतले हे कार्यकर्ते आहेत। आपण बघतोय की ज्या महिला आहेत, पुरुष आहेत, या ठिकाणी धारावीचे सर्व आहेत आणि त्यांनी जे 145 वॉर्डमध्ये रवी राजा यांना जी उमेदवारी दिलेली आहे ते स्थानिक नाही आहेत, मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली अशा पद्धतीची भावना घेऊन या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं। त्यांनी या ठिकाणी जात काही घोषणाबाजी देखील केली। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। सर्वजण तुम्ही इथे आले आहात, नेमकी काय तुमची नाराजी आहे? तुम्ही आतमध्ये जाऊन घोषणाबाजी देखील केलेली आहे। नमस्कार, माझं नाव दीपक तिवारी आहे। मी वार्ड 185च्या वार्ड अध्यक्ष भाजपच्या। आणि आमच्या म्हणणे हे आहे की स्थानिक लोकांना उमेदवारी भेटली पाहिजे। आता रवी राजा ज्यांना उमेदवारी भेटली आहे त्यांना कोण लोकल पब्लिक ओळखत नाही, आमचे पदाधिकारीसुद्धा त्यांना ओळखत नाही रवी राजा कोण आहे, तर कसा जिंकणार ते? 185 वार्डमध्ये आमचे जे महामंत्री पदाधिकारी जे आहे ते सुद्धा त्यांना ओळखत नाही रवी राजा कोण आहे, आणि त्यांना उमेदवारी चुकीची भेटली आहे। स्थानिक लोकांना त्याच्या उमेदवार भेटली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय अमित साटमजी यांना आमची विनंती आहे, आमचे वार्ड 185 तर्फे त्यांना विनंती आहे की स्थानिक लोकांना उमेदवारी दिली पाहिजे, एवढीच त्यांना विनंती आहे। रवी राजा यांना तुम्ही ओळखतच नाही का? ते कोण आहेत? नाही, रवी राजा नाव पहिल्यांदा ऐकले। आज आम्ही फर्स्ट टाइम नाव ऐकले, तर आम्ही कसं त्यांना सपोर्ट करणार? आमचा स्थानिक उमेदवार सगळ्यांसाठी आम्ही त्यांना सपोर्ट करायला तयार आहेत, पण जे नाव आम्ही पहिल्यांदाच ऐकतो ते नाव आम्ही कसं पुढे चालवणार? आमचा फक्त एवढाच विचार आहे की आमचा स्थानिक उमेदवार आम्हाला पाहिजे, बस। आम्हाला काही नाही, आम्ही सपोर्ट करणार। हा रवी राजन आम्ही आज नाव ऐकतोय आणि आम्हाला सगळ्या लोकांना सांगण्यासाठी पण वेळ जाणार, त्याच्यामध्ये मतलब काय? आमचा स्थानिक उमेदवार असेल, आज 15 दिवसावरती आपलं इलेक्शन आलेलं आहे, मग मतलब काय त्या लोकांना देऊन? आम्ही स्थानिक लोक एवढी मेहनत करायची, बाहेरचे येऊन मावं खाऊन जाणार, मग काय फायदा आहे? त्याच्यामुळे आमच्या कोणत्याही पदाधिकारी लोकांना माहीत नाही की हा रवी राजन आहे कोण। मग अशा लोकांना तुम्ही का देताय? जे मेहनत करतात त्या लोकांना द्या, कोणीही असो कॅन्डिडेट, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। 185 पण धारावीचा स्थानिकच नाही। धारावी का ही चाहिए हम लोग को, स्थानिकवार। हम लोग को बाहर का कोई जात, और हम लोग उनको है ना, जो इधर अभी जो जिसको कैंडिडेट खड़ा किया हम उनको पहचानते ही नहीं है, कोई वो आदमी है कौन? बाहर का इधर नहीं चाहिए। 15 दिवसात आम्ही इलेक्शन आहे, आम्ही कसं त्यांना सपोर्ट करणार? आणि आपले जे इलेक्शन वोटिंग करणारे त्यांना आम्ही काय सांगणार? का आम्ही त्यांना घरातून बाहेर काढणार? ह्या माणसाला आम्ही ओळखतच नाही, आम्ही स्वतः कार्यकर्ता ओळखत नाही, तर ते लोक काय सपोर्ट करतील? एवढंच आमची अपेक्षा। आमचे जो स्थानिक आहे आणि त्यांनाच पाहिजे आम्हाला। उमेदवार देताना तुमच्याशी चर्चा नाही झाली? नक्कीच ऋतिक, भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलाय तो बाहेरचा उमेदवार दिला म्हणून, त्यामुळेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा आक्षेप घेतलाय।